नमस्कार मित्रांनो, आज आपण वर्ग इयत्ता 8वी साठीचा स्कॉलरशिपच्या प्रश्नपत्रिकेचा उत्तरे बघणार आहोत. हे पेपर काल 9 फेब्रुवारीला झालेला आहे 2025. सो प्रथम आपण भाग पहिला बघूया, मराठी. पहिला प्रश्न आहे, संस्कृत शब्दातील अनुस्वाराचा उच्चार कोणत्या वर्णासारखा होतो? संस्कृत ह्या शब्दाचा अनुस्वार, येथे अनुस्वारानंतर क हे पूर्ण व्यंजन आलेले आहे आणि क गटातील अनुनासिक क, ख, ग, घ, ञ हे असल्यामुळे या अनुस्वाराचा उच्चार पहिल्या पर्यायासारखा होतो. दुसरा आहे, पुढीलपैकी संधी विग्रह व संधी यातील चुकीचा पर्याय निवडा. याच्यातील चुकीचा पर्याय आहे महर्षी. संधी विग्रह असं होत नाही, त्याचा महा अधिक ऋषी अशी संधी होते आणि महर्षी. सो ऑप्शन 2 हे चुकीचं पर्याय आहे. सभोवार गवत फुलांचा ताटवा पसरला होता या वाक्यात आलेल्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. क्रियाविशेषण आपल्याला माहीत आहे, क्रियाविशेषण म्हणजे क्रियापदाविषयी विशेष माहिती देतो. येथे क्रियापद आहे पसरला होता आणि याच्याविषयी माहिती देते. मी जर याला कोठे हा प्रश्न विचारला तर मला उत्तर भेटते सभोवार. सभोवार म्हणजे सर्व बाजूंनी. सो हे क्रियाविशेषण आहे आणि याचं प्रकार आहे स्थलवाचक क्रियाविशेषण. सो ऑप्शन 4. चौथा प्रश्न आहे, पुढीलपैकी अचूक विरुद्धलिंगी जोडी ओळखा. अचूक म्हणजे बरोबरीचे. बरोबर विरुद्धलिंगी जोडी ओळखा. बरोबरीचे ओळखायचे आपल्याला. येथे धनवानचं धनवानी होत नाही, तर धनवानचं धनवती होते स्त्रीलिंगी. आणि मालकचं मालकी होत नाही, तर मालकीन होतो. मालक मालकीन ही चुकीची जोडी आहेत. आणि अचूक जोडी आहे शक्तिमान शक्तिमती आणि तनय आणि तनया. तिसरा आणि चौथा ऑप्शन. प्रश्न 5 बघूया. पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी नाम कोणते? हे धागे हे अनेकवचनी आहे, याचं एकवचनी नाव आहे धागा. गाडगे या शब्दाचा हे अनेकवचनी शब्द आहे, हे एकवचनी शब्द आहे आणि याचा अनेकवचनी शब्द होतो गाडगे, गाडगी. हे एकवचनी शब्द आहे. धागे हे अनेकवचनी शब्द आहे. वांगे हे एकवचनी शब्द आहे आणि खळगे हे अनेकवचनी शब्द आहे. खळगेचं एकवचन होतो खळगा. सो आपल्याला विचारलेत एकवचनी नाम कोणते? निश्चितपणे एकवचनी नाम गाडगे आहे आणि वांगे आहे. आणि वांगेचा अनेकवचनी शब्द आहे वांगी. सो वांगे आणि गाडगे हे एकवचनी शब्द आहेत. सहावा प्रश्न आहे, जादूगाराने लोकांना जादूचे प्रयोग दाखवले या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ कोणता? अधोरेखित शब्दाचा कारकार्थ. येथे आपल्याला प्रयोग खाली अधोरेखित केलेला आहे आणि क्रियापद आहे दाखवले. दाखवण्याची क्रिया आहे आणि मी जर काय दाखवले असे प्रश्न विचारले तर मला आन्सर येईल प्रयोग. हे जे प्रयोग आहे तो क्रियापदाचा परिणाम दाखवतो, म्हणून हे जे प्रयोग आहेत तो कर्मकारक आहे. कर्मकारक कारकार्थ शब्द आहे आणि या शब्दात कर्ता आहे जादूगार. आणि संप्रदान. संप्रदान म्हणजे मी जर प्रश्न विचारला कोणाला किंवा कोणासाठी, तेव्हा मला उत्तर भेटेल लोकांना. मग लोकांना हे संप्रदान असेल. संप्रदान कारकार्थ. 6वाचा पहिला ऑप्शन. 7वा प्रश्न आहे, दिलेल्या वाक्यात एकूण किती विरामचिन्हे आहेत? अण्णा हसतच म्हणाले, विठ्ठला, गोरगरिबांची पोट तिडकीची भाषा, त्याचं जीवनमान, तिथली वास्तवता मी झोपडीत राहूनच लिहू शकेन. इथे विरामचिन्हे लावून बघूया आपण. अण्णा हसतच म्हणाले, विठ्ठला, इथं कॉमा येतो, स्वल्पविराम, गोरगरिबांची पोट तिडकीची भाषा, स्वल्पविराम, त्याचं जीवनमान, स्वल्पविराम,
तिथली वास्तवता मी झोपडीत राहूनच लिहू शकेन. इथं इन्व्हर्ट कोटेशन कॉमा बंद. मग अशा प्रकारे किती विरामचिन्ह येत आहेत? 1 2 3 4 5 आणि ही एक 6. अशा प्रकारे 6 विरामचिन्हे येत आहेत. हे विरामचिन्ह आणि हे विरामचिन्ह एकच आहेत, यांना मिळून एकच म्हणतो आपण. 8वा प्रश्न आहे, दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो. या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. इथे क्रिया दाखवतो आपण शिताफीने टाळतो. जेव्हा एखादी क्रिया शक्यता, सवय किंवा संकेत दर्शवते तेव्हा त्याला संकेतार्थ क्रियापद असे म्हणतात. इथे आहे म्हणजे एखादा अवघड विषय जर झाला तर आपण काय करतो? बहुधा आपण शिताफीने टाळतो, म्हणजे ते आपण टाळतो. हे आपण आपल्याला ते सवय दाखवत आहे. मग हे आहे संकेतार्थ. प्रश्न 9, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील सामासिक शब्द तत्पुरुष समासाचा नाही? येथे यथाकाल हे अव्ययीभव समास आहे. उपासमार हे तृतीय तत्पुरुष आहे. उपासमार हे तृतीय तत्पुरुष आहे. हे तत्पुरुषाचं प्रकार आहे. ज्ञानयज्ञ हे षष्ठी तत्पुरुष आहे. हे पण तत्पुरुष समासाचा प्रकार आहे. आणि कलाकुशल हे सप्तमी तत्पुरुषाचा शब्द आहे. सप्तमी तत्पुरुष या प्रकारात मोडतो. हे पण तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे. सो आपल्याला पर्याय यथाकाल हे तत्पुरुष समासाचा प्रकार नाही आहे. याचा पर्याय क्रमांक 1. 10वा प्रश्न आहे, खेळाडू मैदानावर रांगेत बसले. या वाक्याचा प्रयोग ओळखा. इथं क्रिया आहे बसण्याची आहे. मी जर विचारलं कोण बसले तर उत्तर भेटेल मला खेळाडू. आणि मी जर काय हे प्रश्न विचारले काय बसले, इथे मला उत्तर भेटत नाही. सो मला कर्म भेटत नाही इथे. सो हे अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. 11वा प्रश्न आहे, पुढील काव्यपंक्तीमधील अलंकार ओळखा. दाविन गर्व विभवे, गुण हे पराचे, खड्गाग्र तुल्य विषम, व्रत हे भल्याचे. येथे भल्याचे व्रत म्हणजे चांगल्या माणसाचे आचरण, याची तुलना खड्गाग्र तुल्य विषम म्हणजे तलवारीच्या धारेप्रमाणे कठीण आहे अशी केली आहे. म्हणजे चांगल्या माणसाच्या आचरणाला तलवारीची उपमा दिलेली आहे, तलवारीच्या धारेची. सो हे उपमा अलंकारामध्ये येतो. पर्याय क्रमांक 3. 12वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता काव्यसंग्रह मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेला नाही? इथे मीरा हे काव्यसंग्रह त्यांनी अनुवादित केलेला आहे. त्यांचं स्वतःचं नाही आहे, त्यांनी अनुवादित केलं आहे म्हणून त्यांनी लिहिलेलं नाही आहे. 13वा प्रश्न आहे, टोपणनाव व त्यांचे पूर्ण नाव यांतील चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा. बी. नारायण मुरलीधर गुप्ते हे पर्याय बरोबर आहे. माधवानुज हे काशीनाथ हरी मोडक यांचे टोपणनाव आहे, हेही बरोबर आहे. दिवाकर धोंडो वासुदेव गद्रे हे चुकीचं पर्याय आहे. दिवाकर हे शंकर काशीनाथ गर्गे यांचं पूर्ण नाव आहे, यांचं टोपण नाव आहे. शंकर काशीनाथ गर्गे यांचं टोपण नाव आहे. सो हे चुकीचं पर्याय आहे. आणि केशवकुमार हे प्रल्हाद केशव अत्रे यांचं टोपण नाव, हे बरोबरीचं पर्याय आहे. खालील कविता काळजीपूर्वक वाचा, त्यावर आधारित त्याखालील विचारलेल्या प्रश्नाची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा. आहा ते सुंदर दिन हरपले, मधुभावाचे वेळ जयाने जीवाला लाविले. दृष्टी होती मुग्ध निरागस, अंतर होते प्रेमळ लालस. चराचरातून सौंदर्याचे किरण तदा फाकले. शशिला होती अपूर्व सुषमा आणि नभाला गहन निलिमा. सुकोष्ण गमले प्रभातरवीचे, कर तेव्हा कोवळे. तृणपर्णांतून रानफुलांतून जललहरींतून वा ताऱ्यांतून स्नेहलतेचे अद्भुत लेणे सहज तदा लाभले. मृदुल उमलल्या कलिका चुंबित, पुष्पदलांना उरी कवटाळीत.
संध्येचे मधुरंग बदलते हर्षभरे निरखिले. अवनी गमली अद्भुत अभिनव जिथे सुखाविन दुजान संभव. घरी वा दारी वात्सल्याचे मळे नित्य बहरले. आता नुरले ते संमोहन विषण्ण गमते अवघे जीवन. बाल्य संपता आज जगाचे रूप सर्व बदलले. आहा ते सुंदर दिन हरपले. इथे प्रश्न आहे मग 14 प्रश्न आहे. कवयित्रीचे मन खिन्न का झाले, म्हणजे त्यांना निराश का झालेलं आहे. कवयित्रींना निराश का होते. त्यांना निराश होतो कारण त्यांचं बालपण संपल्यामुळे. कारण ह्या पंक्तीतून आपल्याला समजते की बाल्य संपता आज जगाचे, ओके, म्हणजे बालपण संपल्यामुळे कवयित्री खिन्न आहेत. पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा शब्द कवितेत आला नाही. पृथ्वी म्हणजे अवनी कवितेत आला आहे. कोमल, कोवळे हे पण याचा पण अर्थ शब्द आला आहे. कळी म्हणजे कलिका, कळी या शब्दाचा अर्थ कलिका होतो, हे पण शब्द या कवितेत आला आहे. जलधी म्हणजे समुद्र, हे शब्द म्हणजे या अर्थाचा शब्द आलेला नाही आहे. पर्याय क्रमांक 1. 16वा प्रश्न आहे. कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष यातील चुकीची जोडी ओळखा. विषण्ण जीवन ही जोडी, हे विशेषण आहे आणि हे जीवन विशेष आहे, ही जोडी आलेली आहे. मृदुल कलिका ही पण जोडी आलेली आहे. अपूर्व सुषमा ही विशेषण आहे आणि हे विशेष आहे, हे पण जोडी कवितेत आहे. मुग्ध आणि निरागस हे दोन्ही विशेषण आहेत. येथे मुग्ध आणि निरागस हे दोन्ही विशेषण आहेत, म्हणून हे विशेषण आहे पण हे विशेषण नाही आहे. सो ही चुकीची जोडी आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 17 ते 19 साठी सूचना. पुढील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्यायांची निवड करा. 17, 18, 19 साठी प्रश्न आहे. डॅडॅश हे एक सुगंधित फूल आहे. गुलाब, केवडा, पारिजातक, निशिगंध. हिरव्यागार डॅडॅश ही फुले हारीने येतात. छडीवर, वेलीवर, खोडावर, तृणपात्यांवर. या फुलाला डॅडॅश असेही म्हणतात. हे केवड्याचं फूल आहे आणि याला खूप सुगंध असतो. हे केवड्याचं फूल आहे आणि त्या केवड्याच्या फुलाला आपण केतकी असेही म्हणतो. आणि हे जे वनस्पती आहे आणि हे जे फूल आहे ते गवतासारख्या ह्या पात्यांवर म्हणजे पानावर, पानांच्या सांदीत हे फूल उमलते, फूल येतो. म्हणून हिरव्यागार डॅडॅश ही फुले हारीने येतात. मग हारीने म्हणजे का रांगेने, ही जे फुलं ते का रांगेत आहेत आणि ते फूल हिरव्यागार या पानांच्या सांदीमध्ये येतात, तृणपात्यांवर येतात. तो पर्याय 4 क्रमांक येईल. 20वा प्रश्न आहे. पुढीलपैकी वेगळा अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा. अडचण, पेच आणि संकट. अडचण, पेच आणि संकट हे समान अर्थाचे शब्द आहेत. यातील वेगळ्या अर्थाचा शब्द आहे संकल्प. पर्याय क्रमांक 3. 21वा. पुढीलपैकी अशुद्ध शब्द निवडा. अस्तित्व हे शुद्ध शब्द आहे. उज्ज्वल पण शुद्ध आहे. तत्व पण शुद्ध आहे. प्रदीप्त हे अशुद्ध शब्द आहे कारण दचं हे जे विलांटी आहे ते दीर्घ पाहिजे. प्रदीप्त हे शुद्ध शब्द आहे आणि प्रदीप्त हे अशुद्ध शब्द आहे. सो पर्याय क्रमांक 2. 22वा प्रश्न. अन्याय माणूस या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द ओळखा. बोके संन्यासीचा अर्थ होतो ढोंगी मनुष्य. दुढाचार्याचा अर्थ होतो प्रौढी मिरवणारा माणूस, म्हणजे जो विद्वानासारखा ॲक्टिंग करतो पण तो खऱ्या अर्थाने तो विद्वान नसतो, त्याला काही माहीत नसते, फक्त प्रौढी मिरवतो स्वतःची. घाशीराम कोतवाल हे एक अत्याचारी अधिकार होता, म्हणजे तो त्या टाईमला खूप अन्याय करायचा, लोकांवर जुलूम करायचा. सो अन्यायी माणूस या अर्थाने घाशीराम कोतवाल हे अलंकारिक शब्द वापरल्या जाते. हे पर्याय बरोबर आहे. आणि मायेचा पूत म्हणजे प्रेमळ माणूस. प्रेमळ माणसाला मायेचा पूत या अलंकारिक शब्दाने संबोधले जाते. सो अन्यायी माणूस म्हणजे घाशीराम कोतवाल. 23वा प्रश्न आहे.
पुढील अनेक शब्दांबद्दल योग्य शब्द निवडा. समजूत काढून भांडण मिटवण्यासाठी केलेली मध्यस्थी. समजूत काढून भांडण मिटवण्यासाठी केलेली मध्यस्थी म्हणजेच शिष्टाई. ओके, त्याला शिष्टाई म्हणतात. आणि वाक्पटुत्व म्हणजे बोलण्यात चातुर्य असणे किंवा प्रभावीपणे बोलण्याची क्षमता. प्रभावी बोलणे याला वाक्पटुत्व किंवा बोलण्यातील चातुर्य. बोलण्यातील चातुर्य हे आहे वाक्पटुत्व. शेजार धर्म माहीत आहे, शेजाऱ्यांशी चांगले वागणे, शेजाऱ्यांशी चांगली वर्तन, हे शेजार धर्म आहे. मुक्ताफळे हे विनाकारण बोललेले अयोग्य किंवा हास्यजनक वचने. मुक्ताफळे म्हणजे विनाकारण बोललेली अयोग्य किंवा हास्यजनक वचने यांना आपण मुक्ताफळे म्हणतो. सो मग आपला पर्याय आहे शिष्टाई. याचा अर्थ काय? शिष्टाई म्हणजे समजूत काढून भांडण मिटवण्यासाठी केलेली मध्यस्थी म्हणजे शिष्टाई आहे. 24वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या म्हणीचा अर्थ चुकीचा आहे? नालासाठी घोडा मेला, तेच घडत असल्यास काहीच दुःख होत नाही, हे चुकीचा अर्थ आहे. नालासाठी घोडा मेला म्हणजे एखाद्या क्षुल्लक गोष्टीसाठी किंवा कमी महत्त्वाच्या गोष्टीसाठी मोठी किंमत चुकावी लागणे याचा अर्थ होतो. क्षुल्लक गोष्टीसाठी म्हणजे छोट्या कारणासाठी मोठी किंमत चुकवावी लागणे याला आपण म्हणतो नालासाठी घोडा मेला. हे चुकीचा अर्थाचा पर्याय आहे. दुष्काळात 13वा महिना, आधीच्या अडचणीत अधिक वृद्धी होणे, हे बरोबर आहे. चालत्या गाडीला खीळ, व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे, हेही योग्य जोडी आहे. घर ना दार देवळी बिराड, शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती, हेही योग्य पर्याय आहे. सो चुकीचा पर्याय आहे आपल्याला पहिला. 25वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता शब्द तद्भव नाही? तद्भव म्हणजे असा शब्द जो संस्कृतमधून आलेला आहे परंतु त्याच्यात काही चेंजेस झालेले आहेत, काही बदल झालेले आहेत मराठीमध्ये वापरताना. आता हे हात बघा, हात हे तद्भव शब्द आहे कारण संस्कृतमध्ये याला हस्त म्हणून वापरतो. हस्त हे संस्कृत शब्द आहे आणि आपण मराठीतून वापरताना हे हात म्हणून घेतलेलं आहे, म्हणजे हे तद्भव शब्द आहे. आणि कोवळा पण तद्भव शब्द आहे कारण संस्कृतमध्ये त्याला आपण कोमल म्हणतो. कोमल हे संस्कृत शब्द आहे, आपण त्याला मराठीतून वापरताना कोवळा केलेला आहे, त्याच्यात बदल केलेला आहे, म्हणून हात आणि कोवळा हे दोन तद्भव शब्द आहेत. गुढी ही देशी शब्द आहे आपला, म्हणजे आपल्या मूळ मराठी भाषेतला शब्द आहे गुढी. आणि मेहनत हे फारसी शब्द आहे, फारसी भाषेतील शब्द आहे मेहनत. हे दोन तद्भव शब्द आहेत. माझं हे व्हिडिओ आवडलं तर आणि माझं हे स्पष्टीकरण तुम्हाला पटलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया गणित विषयासाठीचे उत्तरे स्पष्टीकरणासह आणि सोप्या पद्धतीमध्ये. धन्यवाद.